या प्रश्नाला अनेक जण सहमत असतील माझ्या. गुण खूप उशिरा येतो आणि गुण इतक्या उशिरा येतो की तोपर्यंत तो आजार तसाही बरा होऊन जाईल. इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये का बरं ॲलोपॅथीच जवळ करतायत अजूनही लोक? असाही विनोद प्रचलित आहे की आयुर्वेदाने एवढे स्लो रिझल्ट येतात की आजोबांना औषधं दिली तर नातवाला रिझल्ट दिसतात. पण त्याच्या मागचं शास्त्र हे आहे की आयुर्वेदाने इतके कन्फर्म रिझल्ट्स येतात की आजोबांना औषधं दिली तर त्याचे गुण नातवापर्यंत दिसतील. आणि मी अतिशयोक्ती करत नाही आहे. ह्याला कारण असं आहे की एपिजेनेटिक्स हे जे शास्त्र जे आत्ताला रिसेंटली डेव्हलप होत आहे अजूनही, त्या शास्त्रानुसारही आपण काही गोष्टी जर बघितल्या तर प्रकृती आणि अनेक सारे जे फॅक्टर्स आहेत ते जीन्समध्ये दडलेले आहेत. सो ज्यावेळेला आपण बीजशुद्धीसारखे शब्द वापरतो, चरक संहितेमध्ये याच्याबद्दलचे उल्लेख आढळतात की बीजाचे जे भाग उपतप्त होतात त्यांनी त्यांच्या व्याख्येमध्ये त्यांच्या भाषेमध्ये गोष्टी मांडल्या. आज त्याचा रिलिव्हन्स लावताना आणि आजचे रिसर्चेस बघताना ज्या गोष्टी ह्या खरोखर DNA रिपेअर करू शकतात अशी स्ट्रक्चरल रिपेअरिंग करणारी मेडिसिन्स सुद्धा ज्या शास्त्रामध्ये आहेत ते शास्त्र आयुर्वेद आहे. बरं, ह्याचे रिसर्चेस हे आम्ही केलेत असंही म्हणणं नाही. ह्याचे रिसर्चेस केमिस्ट्रीनी केलेत किंवा ह्याचे कित्येक रिसर्चेस हे ॲलोपॅथीनी केलेले आहेत. पण आपण केले आणि आपण वापरलं तर ते पवित्र, पण आयुर्वेदाने वापरलं तर अपवित्र. अशा पद्धतीचा काहीतरी तो हे का असावा कदाचित ह्याच्या मागे. मुळात आयुर्वेद स्लो काम करतच नाही. ह्याला अनेक सारे मुद्दे आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. आपल्याला एखादा त्रास झाला तर लोक पहिली दारं खटखटवतात ती ॲलोपॅथीची. त्यानंतर मग तो सांगतो की तिथला माणूस की आता तुम्ही स्पेशलिस्टकडे जा, मग स्पेशलिस्ट, मग सुपर स्पेशलिस्ट, आणि मग ह्या सगळ्याकडून आपल्याला फरक पडत नाहीये. त्यावेळेला चला आता आयुर्वेदाला संधी देऊन बघूया. ह्याच्यात आपण जो वेळ काढलेला असतो, यात आपणच किती वेळ काढलाय तो रोग बळावण्याकरता, ह्याचाही विचार तिथे करणं गरजेचं आहे. ज्याचे उपचार आपल्याला अन्य ठिकाणी मिळत नाहीयेत म्हणून आपण आयुर्वेदाकडे आलोय, तर त्याचे रिझल्ट्स आपल्याला किती फास्ट पाहिजेत ह्याचा एक लॉजिकल विचार पाहिजे. तरी मी आपल्याला सांगेन की कित्येक व्याधींमध्ये आयुर्वेदाचे अत्यंत झटपट असलेले रिझल्ट्स आहेत. डायबिटीसचं उदाहरण आपण घेऊया की डायबिटीसला आम्ही ज्या वेळेला एक महिन्यानंतर फास्टिंग पीपी करतोय किंवा 3 महिन्यांनी HbA1c सारख्या टेस्ट करतोय, आज ॲलोपॅथीच्या पॅरामीटर्सवरती सुद्धा आम्ही ज्या वेळेला ब्लड शुगर जज करतोय त्यावेळेला ते फरक पडलेले दिसून येत आहेत ना. मग ही सगळी कामं आयुर्वेदाने होत आहेत. आपण नरेटिव्हचे बळी आहोत आणि त्यातून बाहेर येण्याची आवश्यकता आहे.